बिलाडी धरणाचा विषय 1995 पासून या तालुक्यामध्ये महत्वाचा आहे। आदरणीय विजयकुमार गावित साहेब राजकारणामध्ये जेव्हा पहिल्यांदा आले तेव्हा त्यांनी ते शब्द दिला होता। दुर्दैवाने तो शब्द आजपर्यंत पूर्ण झाला नाही। आता कुठेतरी धरणाचं काम सुरू झालंय, परंतु पूर्वी धरणाची हाईट जास्त मोठी होती, त्याच्यामुळे गावाचं पुनर्वसन करावं लागत होतं। गावकऱ्यांनी थोड्याफार प्रमाणामध्ये तत्कालीन विरोध केला। सरपंचांनी बी काय केलं असेल मला माहित नाही, आज ते नाकबूल होतात की आम्ही विरोध केलेला नव्हता, पण आता तिथं गावकऱ्यांनी विरोध केला म्हणून त्यांनी धरणाची उंची कमी केली आणि पुनर्वसन गावाचं टाळलं। पुनर्वसन न करता जेवढं पाणी थांबेल तेवढं पाणी ते थांबवायचा प्रयत्न करतात आहे। पण आता गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की जर आमच्या घराच्या 100 फुटावर पाणी राहील तर ते पाणी जमिनीत पाझरतं, त्याच्यामुळे सर्व गावाची घरं ही पोखरली जातील, नंतर रोगराई पसरेल, डेंग्यूची साथ राहील आणि या सगळ्या गोष्टींच्यासाठी त्यांचं म्हणणं आहे की आता तुम्ही आमचं पुनर्वसन करून द्या। आता पुनर्वसन जर त्यांचं करायचं असेल तर जवळजवळ 1100 घरं बनवून द्यावे लागतील। ही सगळी घरांमध्ये 100% घरं ही आदिवासीची नाहीत, पण आदिवासीची घरं ही शबरीमधून करता येतील, दुसरी घरं प्रधानमंत्री आवास योजनेतून करावी लागतील। पण हा सगळा विषय आज जो निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलाय तो निर्णयामध्ये बदल करायचा असेल किंवा दुरुस्ती करायची असेल तरी सुद्धा महाराष्ट्र सरकारलाच तो निर्णय घ्यावा लागेल। मी गावकऱ्यांना समजून सांगितलंय, कार्यकारी अभियंतापासून सगळ्यांना मी बोलवलं होतं, त्यांना समजून सांगितलंय। मी या राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय गिरीश भाऊंना पत्र देणार आहे। गिरीश भाऊंकडे मीटिंग लावतो, त्या बैठकीलाच उईके साहेब आदिवासी मंत्र्यांना सुद्धा बोलवतो, कारण शबरीची घरकुल मंजूर करायचे अधिकार त्यांना आहेत आणि जर याच्यातून मार्ग काढता आला तर नक्कीच खामगावसाठी मार्ग काढून देण्याचा माझा प्रयत्न राहील। सोमवारी त्यांनी काम बंद करण्याचा इशारा दिलेला आहे। मी विनंती केली आहे, त्यांनी माझा विनंतीचा स्वीकार केला आहे। मी त्यांना सांगितलं की काम कॉन्ट्रॅक्टर स्लो करतोय, मी त्यालाही सांगून देईल की काम हळू कर। मी कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा सोमवारी बोलवलंय, मी त्याला सूचना देईल। पण इथं काम बंद करून कायदा हातात घेण्यापेक्षा यावर्षी पाणी थांबणारच नाहीये। ते गेटचं धरण आहे, जोपर्यंत गेट बंद होत नाही पाणी थांबत नाही। गेट बंद करायचे केव्हा हे पुढच्या वर्षी निर्णय होईल आणि जर समजा असं काही राहिलं तर गेटच बंद करू देणार नाहीत आपण आणि त्याच्या आत सरकारकडनं निर्णय घेऊ असं मला वाटतं। मी त्यांना समजून सांगितलं की आपल्याला गावाच्या दृष्टिकोनातून भविष्यामध्ये थेट बिलाडीच्या पुढपर्यंत लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय, शेतीची सिंचन व्यवस्था हे सगळं होणार आहे। बिलाडीच्या धरणामध्ये पाणी तेव्हाच येईल जेव्हा विरचक भरेल। विरचक भरल्यानंतर जे पाणी ओव्हरफ्लो होतं ते दुर्दैवानं बेलदा मार्गे तापीला जातं आणि तापी उकाई भरायचं काम करतं। आमचं पाणी आम्हीच अडवलं तर विषय मिटून जाईल, आमचं पाणी आम्ही अडवलं पाहिजे या मताचा मी पण आहे। फक्त आता कसा मार्ग निघतो त्याच्यासाठी प्रयत्न करू। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।